नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव आहे बालाजी। मित्रांनो, आपली सीसॅटची सिरीज सुरू आहे। तुम्ही एक वेळेस चॅनलला भेट द्या, तिथे तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे भरपूर व्हिडिओ मिळतील। त्याचप्रमाणे MPSCचे मागील झालेले पेपर पण आम्ही सॉल्व्ह करून टाकलेले आहेत। तर तुम्हाला एक माझी विनंती आहे की तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या फेसबुकच्या लिंकवर पण आम्हाला तुम्ही फॉलो करू शकता। ही टेलिग्रामची पण लिंक आहे, तुम्ही टेलिग्रामचं पण चॅनल जॉईन करून घ्या, म्हणजे जास्तीत जास्त अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग सुरुवात करूया आज कोडिंग डिकोडिंग चॅप्टरला। त्यामध्ये आपण आज टाईप 1 पाहूया। 2-3 प्रकारचे क्वेश्चन असतात, ते मी वेगवेगळ्या टाईपमध्ये तुम्हाला इथे सांगणार आहे। तर टाईप 1 पाहूया, ठीक आहे। तर त्यामधला पहिला क्वेश्चन, एखाद्या सांकेतिक भाषेत जर CAT ला CNANT असे लिहिले जाते तर GOD ला कसे लिहिले जाईल? हा खूप सोपा क्वेश्चन आहे, एकदम बेसिक लेवल पासून तुम्हाला समजून सांगण्यासाठी हा क्वेश्चन मी घेतलेला आहे। तर यामध्ये लॉजिक पण तेवढं काही हार्ड नाही। तर इथे पहा, इथे C, A आणि T या A च्या दोन्ही साइडला N घेतलेले आहे। इथे जसा N घेतलेला आहे A च्या दोन्ही साइडला, त्याचप्रमाणे इथं O च्या दोन्ही साइडला N घ्यायचा। बस एवढंच लॉजिक आहे यामध्ये, म्हणजे GOD जसंच तसं राहील आणि O च्या दोन्ही साइडला N घ्यायचा। म्हणजे ऑप्शन 2 नंबरचं बघा, GOD जसंच तसा आणि दोन्ही साइड O च्या दोन्ही साइडमध्ये N, ठीक आहे। नंतरचा क्वेश्चन पाहूया। तर आता दुसरा क्वेश्चन पाहूया, एका सांकेतिक भाषेत KITE ला जर JHSD लिहितात तर त्याच भाषेमध्ये STRONG ला कसे लिहावे? ठीक आहे। तर याचं थोडंसं बेसिक लॉजिक आहे, ते आपण पाहूया। हा क्वेश्चन सोडवते वेळेस तुम्हाला अगोदर ABCD ही अशा प्रकारे लिहून घ्यायची आहे, म्हणजे A ते M पर्यंत सरळ ABCD लिहायची आहे आणि त्यानंतर त्याच्याच खाली N पासून ते Z पर्यंत अशा प्रकारे लिहून घ्यायचे। तर आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारल्याप्रमाणे KITE ला JHSD असं लिहिलेलं आहे, तर आपल्याला सांगायचं आहे STRONG ला कसं लिहिलं जाईल। तर या दोघांमधलं अगोदर काय रिलेशन आहे ते आपल्याला इथे फाइंड आउट करावं लागेल, त्यावरूनच आपण इथं STRONG ला कसं लिहिता येईल हे सांगू शकतो। तर इथे पहा, K आणि J मध्ये काय फरक आहे? J 10 नंबरला आहे, K 11 नंबरला आहे, म्हणजे J च्या नंतर K येतो, त्याचप्रमाणे H च्या नंतर I येतो, त्याचप्रमाणे S च्या नंतर T येतो आणि D च्या नंतर E येतो। म्हणजे एकदम बेसिक लॉजिक आहे। तर आता इथं तेच लॉजिक इथे लावायचं आहे, म्हणजे इथे S च्या अगोदर काय येईल? जसं इथं K च्या अगोदर I आला होता, तसं इथे पहा S च्या अगोदर काय येईल? R येईल, ठीक आहे। त्याप्रमाणे T च्या अगोदर काय येईल? S येईल, R च्या अगोदर काय येईल? Q येईल आणि O च्या अगोदर काय येईल? N येईल, इथे N च्या अगोदर काय येईल? M येईल आणि G च्या अगोदर काय येईल? F येईल। म्हणजे ज्या पर्यायामध्ये आपल्याला R S Q N M F हे दिसत आहे ते आपलं आन्सर। तर हा क्वेश्चन पहा, एका विशेष कोडमध्ये FLOWERS ला EKNVDQR असे लिहिले जाते, तर त्याच कोडमध्ये SUPREME या शब्दाला कसे लिहिले जाईल? तर मित्रांनो, अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये काही पण लॉजिक लागू शकतं। तर थोडासा विचार करा, इथे F आणि E चा संबंध, ठीक आहे। F आणि E म्हणजे E च्या नंतर F येतो, त्याचप्रमाणे L आणि K, K च्या नंतर L येतो, त्याचप्रमाणे N आणि O, म्हणजे हा जो शब्द आहे दिलेला, या प्रत्येक शब्दाच्या नंतर हा फ्लावर शब्द येतो, म्हणजे प्रत्येकाच्या नंतर एक एकने असं इथे लॉजिक बनतं। त्याचप्रमाणे आता इथे SUPREME याला कसं लिहिता येईल? म्हणजे या S च्या अगोदरचा शब्द कुठला असेल? S च्या अगोदरचा R, ठीक आहे, R मिळाला। त्यानंतर U च्या अगोदरचा T मिळाला, ठीक आहे। त्यानंतर पुन्हा P च्या अगोदरचा इथे O मिळाला,
पुन्हा आणखी आरच्या अगोदरचा क्यू, क्यू मिळाला. नंतर ईच्या अगोदरचा डी, डी मिळाला. नंतर एमच्या अगोदरचा एल आणि पुन्हा ईच्या अगोदरचा डी. तर हा शब्द आपल्याला कुठल्या पर्यायामध्ये दिसत आहे, तर ते पर्याय क्रमांक 4 मध्ये. एकदम सिंपल क्वेश्चन आहेत आणि हा चॅप्टर खूप हार्ड नाही आहे, त्यामुळे मी एकदम बेसिक घेतोय. जास्त का डीपमध्ये तुम्हाला या चॅप्टरमध्ये मी सांगणार नाही. ठीक आहे, आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. चला मग दुसरा क्वेश्चन पाहूया. हा क्वेश्चन पहा. जर HORSE हा शब्द ELOPB असा लिहिला तर DONKEY हा शब्द कसा लिहावा. ठीक आहे, त्या अगोदर सांगितलेल्याप्रमाणेच विचार करा. इथे एच आणि ई मध्ये काय संबंध दिसतोय, इथे एच आहे आणि इथे ई आहे, म्हणजे या दोघांमध्ये दोन शब्दाचा गॅप आहे. त्याचप्रमाणे ओ आणि एल मध्ये इथे एल इथे ओ, या दोघांमध्ये पण दोन शब्दाचा गॅप आहे. ठीक आहे. त्यानंतर ओ आणि आर मध्ये इथे ओ आणि इथे आर, म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये दोन शब्दाचा गॅप आहे. त्याप्रमाणे आता या शब्दाचा आपल्याला लॉजिक सांगायचं आहे. म्हणजे डी, आता या शब्दाचं लॉजिक काय असेल, दोनचा गॅप आहे, पण कसा आहे, एच आणि ई मध्ये पहा, एचच्या अगोदर दोनचा गॅप आहे, म्हणजे ईच्या नंतर प्लस 2 म्हणजे तिसऱ्या नंबरवर एच येत आहे. त्याप्रमाणे आता डीच्या अगोदरचा आपल्याला घ्यावा लागणार. ठीक आहे, म्हणजे डीच्या अगोदरचा दोनचा गॅप असणारा कुठला असेल, ए असेल. त्यानंतर ओ, ओच्या अगोदरचा दोनचा गॅप असणारा कोणता असेल, एल असेल. ठीक आहे, एन, त्यानंतर एनच्या अगोदरचा दोनचा गॅप असणारा के. त्याचप्रमाणे के, केच्या अगोदर दोनचा गॅप असणारा एच. ठीक आहे, त्याप्रमाणे ई, ईच्या अगोदर दोनचा गॅप असणारा बी. आणि शेवटचा म्हणजे वाय, वायच्या अगोदर दोनचा गॅप असणारा डब्ल्यू, सॉरी वायच्या अगोदर दोनचा गॅप असणारा व्ही. तर आता ALKHBV हा कोणत्या पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 1 पहा. ALKHB आणि व्ही आपला पर्याय क्रमांक 1 या लॉजिक सोबत मॅच होत आहे, म्हणजे हे आपलं आन्सर असेल. ठीक आहे, अशाच प्रमाणे नंतरचे क्वेश्चन पाहूया. तर आता टाईप 2 पाहूया. टाईप 2 मध्ये काय फरक आहे ते पाहूया आपण. अगोदर आपण टाईप 1 पाहिली. तर टाईप 2 मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला आतापर्यंत एक्झाममध्ये भरपूर विचारलेले आहेत. क्वेश्चन एक वेळेस वाचून घेऊया. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत PITNE म्हणजे कम हिअर आणि NETAJ हा क्वेश्चन आपण एक वेळेस लिहून घेऊया. त्यापूर्वी आणखी एक वेळेस पाहूया. ठीक आहे, पीट ने म्हणजे कम हिअर, ने टा जा म्हणजे कम अँड गो आणि जा सा रे म्हणजे यू अँड मी. त्यानंतर आपल्याला TA या सांकेतिक भाषेसाठी कुठला शब्द येईल ते सांगायचं आहे. तर हा क्वेश्चन लिहून घेऊया. तर इथे पहा, पीट ने म्हणजे कम हिअर, ने टा जा म्हणजे कम अँड गो, जा सा रे म्हणजे यू अँड मी. तर अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करते वेळेस इथे कॉमन काय काय आहे ते पाहायचं आहे. तर इथे पहा, इथे कम आहे, इथे पण कम आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये कम आहे का नाही, म्हणजे या दोनसाठी आता कुठला सांकेतिक शब्द वापरला आहे तो कॉमन पाहायचा आहे. इथे पण NE आहे आणि इथे पण NE आहे, म्हणजे कम साठी NE हा सांकेतिक शब्द असेल. त्याचप्रमाणे आता दुसरा कॉमन शब्द कुठला आहे, इथे अँड आहे, इथे पण अँड आहे. ठीक आहे, इथे अँड आहे आणि इथे पण अँड आहे. तर आता या दोन्हीमध्ये कॉमन शब्द कुठला आहे, JA, म्हणजे JA कशासाठी असेल, अँड साठी असेल. आता पहा, कम साठी NE गेलेला आहे आणि अँड साठी JA गेलेला आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे TA साठी, मग TA साठी कोणता शब्द असेल, गो, म्हणजे हे आपलं आन्सर असेल. त्याचप्रमाणे आपण दुसरा एक क्वेश्चन पाहूया. जर राम इज गुडला तो गावाला गेला आणि गणेश इज इलला तो परत आला आणि गुड इज इलला तो परत गावाला असे लिहिले तर राम इज इलला कसे लिहावे लागेल हे सांगायचं आहे. हा पण क्वेश्चन आपण एक वेळेस लिहूया, म्हणजे आपल्याला सोपं जाईल याचं लॉजिक काढण्यासाठी. ठीक आहे,
तर इथे पहा, राम इज गुडला तो गावाला गेला, गणेश इज इलला तो परत आला आणि गुड इज इलला तो परत गावाला. यामध्ये पण त्याचप्रमाणे करायचं आहे. कॉमन शब्द पाहिजे. तर इथे तो आहे, इथे पण तो आहे आणि इथे पण तो आहे, म्हणजे तिन्ही वाक्यामध्ये तो शब्द कॉमन आहे. तर आता या तिन्ही मध्ये कॉमन असणारा दुसरा शब्द कुठला, म्हणजे इज आणि इज. म्हणजे तो साठी काय आला, तो साठी इज आला. ठीक आहे. त्यानंतर पहा, इथे गावाला आहे आणि इथे गावाला आहे. तर या दोन्ही मध्ये दुसरा कॉमन शब्द कुठला आहे, गुड. म्हणजे गावाला साठी काय आला, गुड आला. आता नंतरचा पहा, आता राहिला काय इथे राम साठी काय, गेला. आपल्याला विचारलेलं काय आहे, राम इज इल. म्हणजे राम साठी आपण काय लिहिणार, गेला हा शब्द वापरणार. ठीक आहे. आणि इज साठी काय वापरणार, तो. म्हणजे वाक्य कसं बनलं आपलं, तो. आता इल साठी काय येईल ते आपण काढूया. आता या दोघांमध्ये इल कॉमन आहे, इथे पण इल आहे आणि इथे पण इल आहे. तर इल साठी काय आहे इथे दुसरा कॉमन शब्द, परत. म्हणजे आता वाक्य अशा प्रकारे बनल, इज साठी काय तो, राम साठी काय गेला आणि इल साठी परत. म्हणजे तो परत गेला, तो परत गेला. ठीक आहे. हे आपलं आन्सर असेल. अशा प्रकारचे क्वेश्चन भरपूर आतापर्यंत आयोगाने आपल्याला विचारलेले आहेत. तर खूप सोपं लॉजिक असतं. अशाप्रमाणे हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. नंतरचा क्वेश्चन पाहूया. नंतरचा क्वेश्चन पाहण्यासाठी आपण टाईप 3 पाहूया. म्हणजे आता उर्वरित क्वेश्चन हे टाईप 3 मध्ये आहेत. मित्रांनो, मुळातच हा चॅप्टर सोपा आहे. तर हा क्वेश्चन पाहून घेऊया आपण. वर्णमालेतील 25वे, 19वे आणि 5वे अक्षर जुळून एक शब्द तयार होतो, तर त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते. तर पहा, 25वे म्हणजे कोणता, वाय. 19वे म्हणजे कोणता, यस. आणि 5वे म्हणजे कोणता, ई. तर हे तीन शब्द एकमेकांना असे जुळवायचे की त्यापासून एक मिनिंगफुल वर्ड तयार होईल, मिनिंगफुल शब्द तयार होईल. म्हणजे कसा, वाय, ई, यस हा एक इंग्रजी भाषेतील मिनिंगफुल शब्द तयार झाला. तर आता आपल्याला विचारलेलं काय, त्याच्या शेवटचे अक्षर कोणते, यस. म्हणजे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन पहा. मित्रांनो, हा क्वेश्चन PSI प्री 2014 ला आलेला आहे. तर इथे पहा, एक्सेल साठी 93596 असे लिहिले आणि पेन साठी 74128 असे लिहिले, तर ACCEPT साठी काय लिहायचे ते आपल्याला सांगायचं आहे. तर इथे पहा, ए कुठे आहे, इथे 2 नंबरला आहे म्हणजे 4. म्हणजे इथल्या ए साठी आपण काय लिहिणार, 4 लिहिणार. आता सी, त्या दोन्ही मध्ये सी कुठे आहे, इथे 3 नंबरला सी आहे म्हणजे सी साठी काय आला, 5 आला. सी साठी 5, पुन्हा इथे सीच आहे, पुन्हा 5. आता राहिला ई. आता ई पहा इथे कुठे आहे, इथे 1 नंबरला आहे म्हणजे काय येईल, 9 येईल, 9 आला. पी इथे 1 नंबरला आहे म्हणजे 7 येईल, पी साठी तिथे 7 आहे. ठीक आहे. आणि टी कुठे आहे, इथे शेवटी आहे, काय आला, टी साठी 8 आला. म्हणजे 4 5 5 9 7 8 हे पर्याय क्रमांक 2 सोबत मॅच होते. पर्याय क्रमांक 2 हे याचं आन्सर असेल. दुसरा क्वेश्चन, 121 PQ चा 11 PQ शी जसा संबंध आहे तसाच 289 PQ चा खालीलपैकी कोणाशी संबंध असेल. PQ तर कॉमन आहे, म्हणजे इथं पण PQ याच्या आन्सर मध्ये कॉमनच येईल. इथे पर्यायामध्ये चारही पर्यायामध्ये PQ आहे. PQ चा प्रश्न मिटला. आता 121 आणि इथे 11 म्हणजे 11 चा वर्ग 121. आता इथे काय 289 कशाचा वर्ग आहे, 17 चा. झालं. पर्याय क्रमांक 2 हे आपलं आन्सर येईल. नंतरचा क्वेश्चन पहा. जर 201 म्हणजे गॉड व 102 म्हणजे डॉग, तर 2001 म्हणजे काय. ठीक आहे. इथे 2 साठी काय, 2 कुठे आहे, इथे 2 आहे. 2 साठी काय, जी. 2 साठी जी आला. त्याच्यानंतर 0 साठी काय, इथे मिडलला 0 आहे, ओ. 2 वेळेस 0 आहे, 2 वेळेस ओ. आणि 1 साठी काय, इथे 1 साठी डी. म्हणजे गुड हा शब्द तयार झाला. म्हणजे 2001 शी संबंध हा गुडचा आहे. धन्यवाद मित्रांनो.